कुठल्या पदार्थ बनवलाय? हा? कुठला आहे? काय हे गेम झालं. किती पकवान आहेत? हे 40 वर आहे. थोडं साहेबांना जागा दे. गेली 2 वर्ष झाली आम्ही गोराईकर तर्फे हा उपक्रम चालू आहे. पण यंदा यावर्षी खरंच मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी, एन्करेज करण्यासाठी जो त्यांनी उपक्रम आता इथे राबवला आहे, मुळे स्वतः इथे येऊन सगळं करतात आहेत आणि छोटे उद्योजक बनवण्यासाठी खरंच त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. याबद्दल मी खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला लाईक वेगळा एक्सपिरियन्स आणि फर्स्ट टाइम आहे आमच्यासाठी एवढं वर्क करत, कधी कधी आम्ही पण करायला पाहिजे. सो वी आर सो हैप्पी. अभी मेरे को बहुत अच्छा लग रहा है, पर मैंने जितना कमाया है वो इस डब्बे में है। तो अभी और कितना ये कर रहे हैं, कोशिश है आपकी? बहुत कोशिश है। क्या बना रहे हो? अभी आप क्या बना रहे हो? मैं भी इसका जो से ना झाग वो नहीं है तो उसको डाल रही हूँ. तो इसमें क्या है? इसके अंदर फ्रूटीज है. फ्रूटी है। तो ये फ्रूटी क्या करनी होती है? गेली 2 वर्ष झाली आम्ही गोराईकर तर्फे हा उपक्रम चालू आहे. पण यंदा यावर्षी खरंच मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी, एन्करेज करण्यासाठी जो त्यांनी उपक्रम आता इथे राबवला आहे, मुळे स्वतः इथे येऊन सगळं करतात आहेत आणि छोटे उद्योजक बनवण्यासाठी खरंच त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. याबद्दल मी खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला लाईक वेगळा एक्सपिरियन्स आणि फर्स्ट टाइम आहे आमच्यासाठी एवढं वर्क करत, कधी कधी आम्ही पण करायला पाहिजे. सो वी आर सो हैप्पी. थँक्यू. आहे पाककलेचा आम्ही गोराईकर जागृत संस्थेतर्फे या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला, आणि कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला, याबद्दल 2 शब्द. प्रथम या कार्यक्रमात आयोजकांचं मी अभिनंदन करतो. आपल्या गोराईमधील सर्वसामान्य महाराष्ट्रीयन लोकांच्या करिता हा कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे. आणि आज विशेष म्हणजे महिलांचं कौतुक करावं वाटतं. त्यांनी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ या ठिकाणी तयार केले आहेत. बरेचसे 90% पदार्थ आम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच पाहिलेले आहेत आणि अतिशय सुंदर पदार्थ केलेले आहेत. चहा तयार केला आहे, काही पदार्थाचे आमच्याला आम्ही स्वतः टेस्ट केलेले आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. या सर्वांना आमच्या विभागातर्फे शुभेच्छा देतो. आम्ही गोराईकर कला महोत्सव सुरू केलेला आहे. त्याचा मागचा उद्दिष्ट हेच होता की गोराईमध्ये सर्वांनी एकत्र यावा. जसं एका गावामध्ये सर्व एक फॅमिलीसारखी राहत असते, तसे आम्ही गोराईकर कला 30 वर्षापासून इकडे राहतो. तर आमचं पण उद्दिष्ट आहे की सर्वांनी एकत्र यावं, एकत्र एका भावकीसारखं म्हणजे भावा बहिणीसारखं राहावं, कोणतंही भांडण नको म्हणून आम्ही गोराईकरी स्थापना केलेली आहे.